काव्याचा चेहरा हळूहळू कठोर झाला होता. जमिनीवर सांडलेल्या पदार्थाकडे पाहून तिचे हात घट्ट मिटले गेले. अजूनही कमीच आहे का? तिच्या मनात तडफड सुरू होती. ती समजत होती की रुद्रच्या मनाचा कठोरपणा कधीतरी विरघळेल, त्याच्या अंतःकरणालाही कधीतरी ऊब मिळेल. पण तिला चुकलं होतं का? ती वळली आणि बेडरूममध्ये धावत गेली. झोपताना पोटाजवळ वेदना जाणवली. काहीतरी बिघडलं होतं. बाथरूममध्ये गेल्यावर तिने आपले कपडे उघडून पाहिले. जखम जी बरी होत होती ती पुन्हा सुजली होती. ओठ चावून तिने डोळे मिटले. बाहेर चौधरी काका म्हणजे त्यांच्या घरचा वयस्कर सेवक करुण दृष्टीने उभा होता. साहेब, तुम्ही जेवले का नाही? त्याने विचारलं. रुद्रने चिडून उत्तर दिलं, जेवणारे स्वयंपाकीचं सुट्टीवर आहेत. तिने सगळं करावं. मी त्यांना का पगार द्यावा? काकाने डोकं हलवलं. साहेब, ती तर तुमच्यासाठी जीवतोड प्रयत्न करत आहे. ती चुकी करत असेल, पण तिचं शरीर अजूनही प्रसूतीमधून सावरतंय. जेव्हा ती मुलांना जन्म देत होती तेव्हा तिला अनेकदा शुद्ध हरपली होती. शेवटी सिझेरियन करावं लागलं. तिच्या पोटावर अजूनही ती जखम आहे. जर तिने स्वतःची काळजी घेतली नाही तर ही जखम पुन्हा पुन्हा दुखत राहील. कृपा करून थोडी तरी माया दाखवा तिच्यावर. तिने तुमचं पुत्र आणि कन्येसाठी एवढं केलं आहे. रुद्र गप्प होता. त्याच्या डोळ्यांनी परत जेवणाच्या ताटाकडे पाहिलं. हो, स्त्रियांनी प्रसूतीनंतर 1 महिना विश्रांती घ्यायची असते. त्याला आठवलं, पण तो विसरला होता. दरवाजा अजूनही उघडाच होता. रुद्र हळूहळू बेडरूममध्ये गेला. दोन्ही बाळांसाठी वेगळ्या खोल्या होत्या, पण काव्या कुठेच नव्हती. बाथरूममधून एक मंद कराहण्याचा आवाज आला. तो थबकला. तिने बँडेज बॉक्स उघडलं होतं आणि पोटावर औषध लावत होती. दवाखान्याची वास आणि तिच्या नाकातून आलेला घामाचा थेंब. ती वेदनेने डोळे मिटून तोंड आवळत होती, पण तरीही त्या जखमेवर कापूस दाबत होती. तू काय करत आहेस? त्याचा आवाज कडक होता. काव्या दचकली. तिचं शरीर लपवण्याचा प्रयत्न केला, पण उशीर झाला होता. रुद्रने तिचा हात बाजूला केला आणि जखम पाहून तो सुन्न झाला. मी ठीक आहे, काव्या कुजबुजली. ये बाहेर. रुद्रने तिला हाताने ओढलं. ती वेदनेने थोडीशी बदलली, पण तो डॉक्टरांना बोलावून घेऊन गेला. डॉक्टरने तपासणी केली. बाईसाहेब, तुम्हाला अजून खूप विश्रांतीची गरज आहे. ही जखम अजूनही पूर्ण भरलेली नाही. तुम्ही उठून जेवण बनवत होता, वेदना झेलत होता. काव्या गप्प होती. रुद्रने संतापून विचारलं, असू तरी काही असं वागतात का कोणी स्वतःशी? काव्याचा गळा दाटला. आवाज घुसमटला. माझं काही चुकलं होतं म्हणून मी तुमच्यासाठी स्वयंपाक केला. जर मी म्हटलं असतं की मी अंतरावरून उठू शकत नाही तर मला स्वयंपाक करू दिलं असतं का? रुद्र गप्प झाला. काहीतरी खोल अंतःकरणाला भिडलं होतं. डॉक्टर गेल्यानंतर रुद्र शांत उभा होता. उद्यापासून तू अंथरुणाबाहेर पडायचं नाही, तो गंभीरपणे म्हणाला. पण डॉक्टर म्हणाले की थोडं चालणं फायद्याचं आहे. काव्याने हलकेच म्हटलं. मी सांगतोय, विचारत नाही. तो वळून निघून गेला. काव्या पटकन उठली आणि त्याच्या मागे धावत गेली. पाठीवरून त्याला घट्ट बिलगली. रुद्र, मला इथून जायचं नाही. फक्त थोडा वेळ दे. मी राहू इच्छिते आहे. त्याच्या पाठीवर काहीसं ओलं लागलं. तो थबकला. वळून पाहिलं. काव्या घाबरून आपल्या कपड्यावर हात ठेवत होती. त्याचा चेहरा लाल झाला होता. माफ करा, ती कुजबुजली. रुद्राच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. त्याला एक क्षण काय बोलावं ते सुचत नव्हतं. तेवढ्यात मागून एक आवाज आला. काव्या, रुद्र, तू मीला पुन्हा घरात घेऊन आलास? काव्या, रुद्र, तू हिला पुन्हा घरात घेऊन आलास? दारात सानिया उभी होती. अविश्वासाने त्याच्याकडे पाहत. तूच तर म्हणाला होतास तुझा हिच्याशी काहीही संबंध नाही. मग ही इथे का आहे? रुद्रने तिच्याकडे पाहिलं. तू इथे का आलीस? म्हणजे काय? हिने तुला कोर्टात खेचलं, तुझं नाव खराब केलं, तुझं शेअर मार्केटमध्ये नुकसान झालं आणि तू पुन्हा तिला घेऊन आलास? काव्या हादरली. शेअर्स, कोर्ट, रुद्रवर केस झाली होती. रुद्रने सानियाचा हात धरून तिला बाहेर नेलं. तू बाहेर जा. पण मी तुझं भलंच करत होते. रुद्र, तू हिच्यासोबत एवढं प्रेम दाखवतोस का? रुद्र थांबला. ती इथे केवळ महिन्याअखेरपर्यंत राहील, मग निघून जाईल. सानिया गोंधळली. खरंच? हो. आणि तू तुझं काम पहा. ती निघून गेली. पण तिच्या डोळ्यात विचारांचे वादळ सुरू झालं. काव्याचं शरीर आधी गरोदर दिसत होतं, पण आता ती खूपच सडपातळ दिसत होती. म्हणजे तिने आधीच बाळ जन्माला घातले. ही गोष्ट तिच्या लक्षात आली आणि ती सरळ दत्तक कुटुंबाच्या हवेलीकडे निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर पुन्हा आले. बाईसाहेब, तुम्ही आता पूर्णपणे बेड रेस्ट घ्या, डॉक्टरने सांगितलं. काकाने हसून सांगितलं. मॅडम साहेब हे तुमच्या भल्यासाठी करत आहेत. बाळंतपणानंतरची विश्रांती म्हणजे पवित्र काळ. तुमचं शरीर मन शांत
पाहिजे, पण त्या शांततेत पुन्हा गोंगाट झाला. रुद्र कुठे आहे? तो एका अनोळखी बाळाला घेऊन आलाय. हे काय प्रकार आहे? दाराजवळ रुद्रची आजी मोठी काकी हवेलीमध्ये प्रवेश करत होत्या. काव्या जबाबली, आजी, काकू, ती अवाक होऊन म्हणाली. काव्यासमोर उभ्या राहताच वृद्ध माई क्षणभर स्तब्ध झाल्या, पण लगेचच त्यांचा चेहरा राग आणि दुःखाने भरून गेला. काव्या, इथे काय करतेस तू? त्याने कठोरपणे विचारलं. काव्या घाईने म्हणाली, आजी, मला आजी म्हणू नकोस. त्या वेदनेने म्हणाल्या, मी समजले होते की तू एक चांगली मुलगी आहेस. रुद्रची काळजी घेशील, त्याच्यासोबत सुखाने संसार करशील. मी तुला इतकं प्रेम दिलं, पण तू काय केलंस? तू रुद्रवर आरोप केलेस, बाहेरच्या सोबत कट रचला. तू इथे येण्याचा अधिकार गमावला आहेस. काव्याचं हृदय ठणकून उठलं. मी काहीच केलं नाही आजी, मला फसवलं गेलं. काकी काही न बोलता वृद्ध माईचा हात धरून त्यांना सावरायला लागले. जरी वृद्ध माई रुद्रच्या पत्नीबद्दल बोलत होत्या, तरी त्या स्वतःच्या आई होत्या आणि काकीच्या मनात थोडी नाराजी होती, पण ती काव्यासोबत इतकी दयाळू नव्हती. तू इथून लगेच निघून जा. तुला वाटतं का की रुद्र तुला इथे थांबवेल? रुद्र जरा नर्मदिल आहे, पण मी नाही. रुद्र माईचा आजीचा आवाज कठोर होता. असं काही नाही. मी रुद्रचं बाळ जन्माला घातलंय. मी इथे बाळाची देखभाल करण्यासाठी आहे. काव्याने गोंधळायला सूर घेत उत्तर दिलं. हे बाळ तुझं आहे. आजी थक्क झाल्या. होय, रुद्रने मला गर्भपात करायला भाग पाडलं होतं, पण मी खोटं बोलून बाळ जपलं. आजी दचकल्या, पण काका जवळ येताच त्यांनी लगेच सांगितलं, मला बाळांना पाहायचं आहे. 2 लहान बाळ एकाच पाळण्यात झोपलेले होते. त्यांच्या गोंडस चेहऱ्याकडे पाहून वाटत होतं जणू 2 लाडू पांढऱ्या झोपेत गुरफटले होते. त्यांना पाहून आजीच्या चेहऱ्यावर मोठं समाधान झळकलं. त्या पटकन पुढे जाऊन बाळाचं कोवळं चेहरा पाहू लागल्या. हे खरंच रुद्रचंच बाळ आहे. अरे, त्या डोळ्यात आणि चेहऱ्यात रुद्रची झलक आहे. बाळाची आया पुढे येऊन त्यांना बाळ उचलून देण्याचा प्रयत्न करू लागली. नाही नाही, बाळ इतकं गाढ झोपलं आहे, उगाच त्याला उठवू नको. आजींनी मनाई केली. तेवढ्यात काकी म्हणाली, पण मला आठवतं, काव्य आणि रुद्रचं लग्न आजपासून 8 महिन्यापूर्वीच झालं होतं ना? मग बाळ एवढं लवकर कसं जन्मलं? ह्या एका वाक्याने आजीही गोंधळल्या. त्यांनी शंकेच्या नजरेनं काव्याकडे पाहिलं. बाळ अकाली जन्माला आलं. 7व्या महिन्यात. पाण्याची पिशवी लवकर फुटली होती. काव्याने नजर खाली घालून सांगितलं. आजींनी तिच्याकडे थोडं अविश्वासाने पाहिलं. 7वा महिना? जर खरंच तसं असेल तर वेळ साधतो, पण हे इतकं योगायोगानं घडतं. तेवढ्यात आजी, काकी, तुम्ही इथे? रुद्रचा आवाज पाठीमागून आला. काव्या पटकन त्याच्याकडे गेली. आजी नाराजीने म्हणाल्या, अशा मोठ्या गोष्टीसाठी तू मला काही सांगितलंच नाही. रुद्रने पाळणीत पाहिलं आणि म्हणाल्या, सध्या कंपनीत बऱ्याच घडामोडी चालू आहेत. मी हे सर्व गुपित ठेवायचं ठरवलं होतं. बरोबर आहे. सध्या परिस्थिती अस्थिर आहे. बाळ अजून लहान आहे. सुरक्षा महत्त्वाची आहे. पण नाव ठेवले आहेत का? आजींनी विचारले. रुद्र थोडा संकोचून म्हणाला, वेळ मिळाला नाही, पण त्यांना काव्याने आयशा आणि आदित्य असं हाक मारायला सुरुवात केली आहे. किती गोंडस नाव आहेत. आयशा असं टोपण नावही छान वाटतं. पूर्ण नाव 1 महिन्याच्या समारंभाला ठेवू. आजींनी हसून सांगितलं. काव्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं, पण आनंदही होता. काकी मात्र संशयाने म्हणाली, तुम्ही बाळाचं DNA चाचणी केली आहे का? रुद्रने निर्विकारपणे उत्तर दिलं. होय, केली आहे. हे ऐकून आजी थोड्या सावरल्या. त्यांनी थोडे सल्ले दिले आणि निघून गेल्या. रुद्रने काव्याकडे पाहून कठोरपणे विचारलं, कोणी सांगितलं तुला उठायला? परत जाऊन झोप. काव्या काहीच न बोलता हळूच म्हणाली. ठीक आहे, पण आयशा आणि आदित्यला दूध द्यायचं आहे. रुद्रने भुवया उंचावत उत्तर दिलं. हे सगळं तुझ्या जबाबदारीत नाही. ती हसतच पळत परत गेली. दरम्यान बाहेर काकी आजींना थांबवत म्हणाली, काहीतरी गडबड वाटत आहे. 7 महिन्यात बाळ इतकं मोठं कसं? आजींनी चिंतेने विचार केला. रुद्र सध्या काव्यावर वेड्यासारखा भाळलाय. असं वाटतं की हे सगळं खोटं आहे. त्याला फक्त समाजासमोर स्वतःचा दोष झाकायचा आहे. काकी म्हणाल्या, म्हणजे बाळ त्याचं नसेल? हो, आणि जर आपण दुसऱ्यांच्याच बाळाला आपल्या समजून वाढवलं तर लोक हसतील आपल्यावर. आजी गंभीर झाल्या. सगळं काव्यामुळे आहे. ती आपल्यात आलीच नसती तर बरं झालं असतं. काव्या खोलीत परत गेली. झोपायचा प्रयत्न करत होती, पण बाहेर चर्चा ऐकू आली. मालकीणबाई आणि साहेब परत एकत्र झालेत का?
कसं शक्य आहे? साहेबांनी स्पष्ट सांगितलं की बाळाच्या 1 महिन्यानंतर तिला इथून निघावं लागेल. बिचारी मुलं आईपासून लवकर दूर होतील. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिला झोप यायला हवी होती, पण आता मन गोंधळलेलं होतं. मी इथून जाऊ शकत नाही. रुद्र बाळाला मला देणार नाही. मग मी इथेच राहायला हवं. ती विचारात बुडाली. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्र नाश्ता करून ऑफिसला गेला. माधव म्हणाला, साहेब, मॅडमचा नाश्ता भारी असायचा. ते थांबल्यापासून तुमचं खाणं कमी झालंय. रुद्रने कठोर नजरेत पाहिलं, पण तो स्वयंपाकाकडे पाहून खरंच काही खाण्याची इच्छा हरवलेली वाटली. खोलीत काव्य अजूनही विचारात होती. दिव्या म्हणाली, मला अजिबात कळत नाही. तो भंपक माणूस आईकडे गेला आणि आपलं बाळ इथे सोडलं, आणि तू मला विचारतेस की त्याला खुश कसं करायचं? काव्या म्हणाली, माझी काही चूक होती. मी ऐकले त्याच्यावर गुन्हेगारी आरोप होते. जरी मला फसवलं गेलं तरी काळजी घ्यायला हवी होती. बस स्वतःला दोष देऊ नकोस. कंटाळा येतो मला हे ऐकून. नाहीच जमत तर सौंदर्याचं शस्त्र वापर.